चित्रांच्या कथा सांगती ह्या मातीशी नाती चित्रकथी 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 कधी वाहते झुळझुळणारे अवखळ पाणी माठात तहानलेला कधी कावळा खडे टाकतो माठात चित्रकथी 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 शब्द शब्द प्रारंभ शब्द कधी शब्द कधी शब्द आरंभ शब्द अनुरक्त शब्द बंदित शब्द कधी मुक्त शब्द चित्रकथी 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 बाकी काही नाही का ट्रॅफिकमुळे कंटाळते आणि जिथे ट्रॅफिक नसेल वाटतं तिकडेच ट्रॅफिक असतो तरी बरं पार्किंग अगं बस ठीक आहे अगं ठीक आहे इथे बसू बघितलंस ना नेहमी नेहमी हे तुझ्यामुळेच घडतं हे बरं आहे काही झालं की सगळी बिलं तू माझ्यावर फाड आता असं बोलतेस असं तर मॅडमना मी इन्व्हिटेशन दिलं की या मॅडम याच हॉटेलमध्ये या आणि आमच्या आवडीच्या टेबलवरती बसा म्हणजे काय ना माझ्या बायकोला खूप राग येईल आणि मग मला बरं वाटेल. हो का एवढं सगळं वाटतंय का तुला तू एक काम का करत नाहीस गावभर पोस्टर लाव ना की माझा नवरा आनंद मूर्ख आहे म्हणून. आनंद आनंद मला असं काही म्हणायचं नव्हतं तर मॅडम तिथे बसल्यात म्हणून माझी चिडचिड झालीच आहे पण हा माझ्या चिडचिडी मागे हे एकच कारण नाहीये आणि हे तुला चांगलंच ठाऊक आहे. मला काय प्रिया ताई आज भांडणाचा मुद्दा नेमका कोणता आहे? वसंत काका तुम्ही पण म्हणजे तुम्हाला हेच वाटतंय का की सतत मीच चिडचिड करत असते? नाही प्रियाताई मला तसं म्हणायचं नव्हतं म्हणजे बघ बघ तू म्हणतेस ना नेहमी मला सगळे ओळखतात म्हणून बघ आता होच मुळी होच पण एक छोटासा फरक आहे काही जण तुला ओळखतात आणि काही जण तुला ओळखू नयेत. आनंद आनंद मला ना आता काय वाटतं माहिती का की काहीतरी तुला फेकून मारा पण काय ना वसंत काकांचं नुकसान होऊ नये म्हणून तो वाच. थँक्यू हा प्रियाताई थँक्यू. काय करतेस अशी काय बघतेस तिकडे तुला माहिती आहे ना प्रिया त्या टेबलवर बसलेल्या व्यक्तीला हॉटेल मधल्या सगळ्याच टेबल्सवरच्या गप्पा अगदी स्पष्टपणे ऐकू येतात. मग जाऊ दे नाही त्याला मला काही फरक नाही पडत. आणि त्या मॅडम तिथे बसून काय करतात सतत घड्याळ बघतात आणि हॉटेलच्या एंट्रन्स कडे बघतात. हो अरे कम ऑन यार आपलं फेवरेट टेबल आणि ते आपल्याला मिळालंच हवं. प्लीज एक मिनिट एक्सक्यूज मी मॅडम तुम्ही एक काम करता का तुम्ही दुसरीकडे कुठे जाऊन बसाल का प्लीज. मला काय म्हणालात का? नाही 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 काही नाही ऍक्च्युली काय आहे ना एक मिनिट आहे मला बोला आणि आणि काही नाही काय. बघा प्रियाताई तुम्ही कोणाच्या कडेवर फिरत असाल ना म्हणजे एवढ्या लहान असाल ना तेव्हापासून या मॅडम इकडे येतात तेव्हा प्लीज. वसंता वसंत अरे इकडे आहे ना इकडे आहे म्हणजे मला तुझ्याशी नीट बोलता येईल. हो हो आलो आलो हा. वसंता अरे अरे किती बदललायस तू.
मी सध्या ओळखलं सुद्धा नाही तुला. तू ओळखलंस ना मला? हो अंजलीताई, असं काय बोलताय तुम्ही? अंजली ताई. छान वाटलं. थँक्यू. अहो पण तुम्ही कुठे बदलला? हा म्हणजे आता इतक्या वर्षांनी आलात तुम्ही, हो. ते जाऊ दे. तुमच्यासाठी काय आणलं? म्हणजे तुमची आवड तीच राहिली ना, का बदललंय का? नाही तर मग तुम्हीच सांगा काय आणलं. नाही तर मग असं करू का, तुमच्या आवडीची फेवरेट डिश साबुदाणा वडा, हा? आणि त्यांची मी काय म्हणतो अंजलीताई, एक विचारू, ते तुम्ही कोणाची वाट बघताय म्हणजे? अरे हो हो, किती प्रश्न. ए, तू मराठी किती छान बोलायला लागलास. तुला आठवतं आम्ही किती ओरडायचो तुझ्यावर, तू ते मराठी आणि कानडी मिश्र असं काहीतरी बोलायचंच म्हणून. आणि काय इतकी वर्ष झाली तरी अजून कामाला तू एकटाच, म्हणजे कोणी स्टाफ नाहीये का अजून? त्याचं काय झालं अंजलीताई, 3 वर्षापूर्वी ना आपल्या शेठने आपल्याला या हॉटेलमध्ये पार्टनरशिप दिली. हो का? अरे वा. तेव्हापासून आपण ठरवलं की स्वतःला बदलायचं. मग एकदम स्ट्रिक्ट करून टाकलं स्वतःलाच. नाही, बरोबर आहे, छान केलंस. तुझ्या फॅमिलीला आणलंस का इकडे? हो हो, आणलं ना. आणलं म्हणजे आणायला नको? आता आपली इथे बरकत झाली, आपण इथे लहानाचे मोठे झालो, मग घरच्यांना नाही दाखवणार तर कोणाला दाखवणार? आनंद, तू त्यांची कॉमेंट्री इथे बसून करणार असशील ना, मग मी घरी चालले. बाय. कॉमेंट्री नको करू तर काय करू? तू बसलीस इथे पण तुझं लक्ष तिथे. अगं ठीक आहे ना, नाही मिळालं ते टेबल आपल्याला बसायला, तर बघ घरी पण सतत तीच भांडाभांडीच कटकट सुरू असते, म्हणून आपण इथे आपल्या आवडीच्या जुन्या जागेवर आलो. इथेही तेच पुराण. मग काय करू मी? घरी तुझी आई, बहीण, इनफॅक्ट तुझी सगळी फॅमिली, वैताग आणलाय त्या लोकांनी. हल्ली ना मला काय वाटतं माहितीये का, की मला चिडचिड करण्याव्यतिरिक्त काहीच जमत नाही. Come on, प्रिया. सख्खे आहेत ते, आणि महत्वाचं म्हणजे आपले आहेत. नो वे, आपले नाही, ते तुझे, फक्त तुझे. असं नाही होत. तुला समजत कसं नाही मी काय बोलतो? हा ना. हे बघ, आपण इथे कशासाठी आलोय? मला असं वाटतं की तुम्हाला समजूनच घेत. हो, गेली 2 वर्ष काय करतोय मी? म्हणजे तुला म्हणायचंय काय? काय म्हणतोस? हो. आणि पद्मा कुठे? अहो त्या 6 वर्षापूर्वीच अमेरिकेला गेल्या. एक मिनिट. हा बोला आई. हा ठीक आहे, मी येताना घेऊन येते औषध. नाही तर असं करा ना, यांना सांगा ना येताना घेऊन येतील ते औषध. नाही म्हणजे तसा काही प्रॉब्लेम नाहीये. राहिलं मी घेऊन येते औषध. ठीक आहे, ठेव फोन. आणि आविष्कार कुठे? शिबाई, स्वतःच बोलणं झालं की लगेच काय फोन ठेवून देतात. हा पोरगा कुठे गेला कसं समजलं? अरे वसंता, निघालेस तू? अरे काहीतरी बोलत होतो ना आपण. नाही अंजलीताई, एवढं काही महत्वाचं नव्हतं. फक्त इतकंच आहे की म्हणजे तुम्ही जेव्हा शेवटच्या इथे आपण भेटलो होतो त्याबद्दल. हा, अरे कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला मी होते ना, तेव्हा बाबांची बदली झाली. तेव्हा मी इथून गेले त्यावेळी बहुतेक 1991 साल. 1991? हो. बाप रे, 25 वर्ष झाली मला इथे येऊन. होय हो. पण अगदी खरं सांगू अंजलीताई, तुम्ही आज इथे आलात ना, खूप बरं वाटलं मला खरंच. पण आज कोणी तोच त्यालाच भेटायला आलीये मी, आणि तो मात्र नेहमीप्रमाणे आलेला नाहीये. बास का आता, बास. आल्यापासून चिडचिड करतेस. तू मला का बास बोलतोस? याच आवाजात तू तुझ्या बहिणीला कधी बोललायस का की बाई माझ्या बायकोवर ओरडू नकोस म्हणून? अगं मी प्लीज माझं ऐकणार का जरा? जरा शांत व्हा. मी विनंती करतोय असं समजा. का हो, असं विनंती वगैरे काय बोलतोय तुम्ही? असं काय बोलताय? नाही रे, खरंच. बघ, आजच्या एक दिवस भांडू नका.
माझ्यासाठी नाही, मी प्लीजच म्हणतोय तुम्हाला. काका आम्ही काय परके होत का तुम्हाला? नाही रे पोरांनो, तुम्ही मला परके नाही आहात. पण हे बघ, आजचा एक दिवस माझ्यासाठी तुम्ही एकमेकांशी भांडू नका. तुम्ही वाटल्यास ऑर्डर देऊ नका, कोणी उठवायला येणार नाही तुम्हाला. पण निदान अंजलीताई असेपर्यंत तरी एकमेकांशी भांडू नका प्लीज. ह्याचा अर्थ काय? भांडू नका म्हणजे काय? म्हणजे तुम्हाला हेच वाटतंय का आम्ही इथे भांडायला येतो? नाही ग प्रियाताई, मला असं म्हणायचं नव्हतं. नाही का? तुम्हाला हेच वाटतंय की आम्ही इथे फक्त भांडायलाच येतो? अरे आनंद, तू बघत काय बसलास? अरे बोल काहीतरी. तू थांबशील तर बोलीन ना मी. काका हे बघा, इथे आल्यावर आमची भांडणं होतात मान्य आहे आम्हाला, पण तुमच्यासाठी नवीन आहे का हे? आम्ही कॉलेजमध्ये असल्यापासून आमचं एकमेकांवर प्रेम आहे. आणि हे कॉलेजमध्ये कोणाला ठाऊक नव्हतं तेव्हापासून तुम्हाला माहिती. तरी तुम्ही आम्हाला असं बोलताय तर खरंच वाईट वाटलं आम्हाला त्याचं. अरे खरंच तसं काही नाहीये, पण मी काय सांगतो ते समजून घे ना. बघ, या टेबलवरून त्या टेबलवर ऐकू जाईल अशा आवाजात भांडू नका, एवढंच मला म्हणायचं. तुम्ही फक्त त्या टेबलवर काय चाललंय ते बघा, ऐका. कोणाच ठाऊक तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळेल, ऐकायला मिळेल. हा खरंच. काय? नो वे. आम्ही त्यांच्या टेबलकडे का लक्ष देऊ? आणि त्या काय करतात त्याचा आम्हाला काय पडतं? काका मला असं वाटतं तुम्ही उगीच स्पिन मारताय. प्रियाताई, नाही का, मी कोणालाही फसवत नाही, कोणाची मस्करी करत नाही. बघ, तुमच्यासारखीच यांचीही एक जोडी होती, म्हणजे अंजलीताई आणि अश्विन साहेब. कॉलेजमध्ये त्यांचं जुळलं हे कोणालाही कळायच्या आधी मला माहित होतं. त्यावेळी मी वेटर होतो इथेच. कॉलेजच्या शेवटच्या वर्षी दोघांचं येणं अचानक बंद झालं. काय झालं कोणालाच कळलं नाही. आणि आज अचानक अंजलीताई आल्या आहेत आपल्या इथे, म्हणून मग त्यांचा बॉयफ्रेंड कुठे? ए, कसं बोलतेस? त्यांचं वय काय आपलं वय काय? विचार कर जरा बोलता. आय एम सॉरी काका. तुझं काही चुकलेलं नाही. खरं म्हणजे मलाही त्यांना तेच विचारायचं होतं आणि विचारायलाही गेलो होतो, पण नाही विचारू शकलो. अंजलीताई स्वतःच मला म्हणाल्या की त्या त्यांच्या मित्राला भेटायला आल्या. तर तो मित्र कोण आहे हे तो आल्यावरच कळेल आपल्याला. म्हणजे त्यांचं लग्न झालं? हो वसंतराव, अश्विन साहेब तुम्ही? काय अश्विन विषय? साहेब झाला फेल आज. अश्विन, आलो जरा वसंतशी बोलतो आणि आलो. नाही नाही अश्विन साहेब, मी काय म्हणतो, आपण तिथेच बसू ना, म्हणजे तुम्ही बसा, आपण बोलू तिथे. म्हणजे काय? आपली कृपाच आहे. बोल, काय म्हणतो साडी? ना आम्ही काय बोलतो, आपणच बोलायचं अश्विन साहेब. काय मगापासून आल्यापासून साहेब साहेब लावलं. तुला सांगितलं तुला साहेब म्हणणं बंद कर. सुधारला नाही आज. त्याचं काय साहेब, म्हणजे तुम्ही आमच्या गरीबाच्या हॉटेलमध्ये यायचं बंद केलं, कदाचित आम्ही सुद्धा सुधारलो असतो ना. गरीबाचं हॉटेल? अरे नक्षा बदलून टाकलाय तुम्ही एकदम हॉटेलचा. क्या बात. जवळजवळ 20 वर्षांनी तरी आलो असेल. 20-25. बरं साहेब तुम्ही बोलत बसा, मी आलो. हा? ए, कंजूस. आपण त्यावेळी तिथे बसत तीच जागा आज आपल्याला मिळाली. मिळाली? पटकावली जागा त्यांनी. प्रियता, आनंद साहेब, कृपा करून आजच्या दिवस माझ्या पुरता. नाही नाही नाही, मी बघतो. काय दिसतं ते बघतो बस. काय? किती उशीर? काय सांगायचं बाबा, पोटा पाण्यासाठी घरच्यांसाठी नोकरी नावाचा एक उपक्रम रोजच्या रोज करावा लागतो. आणि तिथे ऑफिसमध्ये बॉस नावाचा एक प्राणी सुद्धा अस्तित्वात असतो. त्याला सहसा कधीच नाही म्हणता येत नाही. म्हणजे ते कसं लग्न झालेल्या एखाद्या माणसाला आपल्या बायकोला नाही म्हणता येत नाही ना, तसं. सॉरी, आपलं भेटण्याच्या आधी ठरलं होतं की आपल्या संसाराचा जोडीदाराचा आपण अजिबात उल्लेख करायचा नाही. पण काय ना अंजली, काही काही उदाहरणं
अशी असतात की जी आपोआप जातात. खरं तुझं. काही उदाहरणं ही खोलवर उठलेली असतात ना, ती आपल्या नकळत निघून जातात. ती नको असतील तेव्हाच. अंजली, ते सॉरी म्हणाला ना. नाही म्हणजे खरं सांगू मलाही तसं काही फारसं वाटलेलं नाही, कारण तू इथे येण्याच्या आधी मलाही असाच एक घरगुती फोन आला. फोन? नाही म्हणजे तुझी हरकत नसेल तर माझी ऐकायची तयारी आहे. नाही रे, तसं काही विशेष नाही, म्हणजे नेहमीच पूर्वीसारखाच तू यायला उशीर केलास ना, तेव्हा सासूबाईंचा फोन आला. मग पुढे काय झालं? त्यांचा फोन आला होता की औषधं संपली आहेत तर ती येताना घेऊन ये. मी फक्त एवढंच म्हणाले की कधीतरी तुमच्या मुलालाही सांगा ना. त्या एवढ्या चिडल्या ना, म्हणाल्या तो किती दमतो, त्याला किती कामं असतात, त्याची काही कल्पना आहे का तुला? अरे जसं काही मी कामावर जातच नाही. कामावर दोघंही जातो ना. त्यात परत तो सरकारी नोकरीत म्हणजे काम करतो आणि मी प्रायव्हेट फर्म मध्ये म्हणजे जसं काही ऑफिस मध्ये विणकाम भरत कामच करत बसते. ओके तो काय म्हणायचं मला समजतंय. पण बस ना बस, आता हा विषय बस. आपलं ठरलंय ना आता की सॉरी खरंच आज इतक्या वर्षांनी आपण असे एकमेकांना भेटतोय, तेव्हा आता बोलायचं ते फक्त एकमेकांबद्दल. बरोबर? येस. खरंच आज खूप वर्षांनी आपण आज हे असे भेटतोय. तेव्हा तू म्हणशील तसं, जैसी आपकी मर्जी होगी वैसा ही होगा. अंजली ताई, अश्विन साहेब, हा ऑर्डर देणार आहात का? म्हणजे हेच ऑर्डर द्यायला पाहिजे असं काही नाही आहे, पण पॉलिश बोलायला लागला वसंता. तेच म्हटले मी मगाशी त्याला. आता तो या हॉटेलचा पार्टनर आहे, माहितीये का तुला? काय सांगतेस? क्या बात है वसंता, एकदम आल्याला मस्त बातमी. इस बात पे तो ऑर्डर बनता ही है बॉस. हाँ नाही अगदीच तसं काही नाही साहेब. चुप तू चुप. हाँ बोल काय घेणार तू? काय तुझा नेहमीचा फेवरेट गरमागरम साबुदाणा वडा. चालेल. वसंता, मॅडम साठी गरमागरम कुरकुरीत साबुदाणा वडा. हा आणि त्या पाठोपाठ एक कमी साखरेची कॉफी. आणि माझ्यासाठी हो मला माहितीये, झणझणीत मिसळ आणि ताक. आय शाबाश, फर्स्ट क्लास. आणि बाकीचं सांगतो नंतर. हो चालेल चालेल. हो पण साहेब हे सगळं एकत्र आणायचं ना? नाही तुम्हाला तर माहितीच आहे, साबुदाणा वडा बनायला थोडासा वेळ लागतो म्हणून म्हणतोय. अरे म्हणून तर सांगितलंय साबुदाणा वडा. आपला पुराणा पॅंत्रा. शपथ, काय सॉलिड आहे माणूस. का ग? नाही म्हणजे आपण उगीच ऑर्डर करत असतो का, तर आपल्याला कोणी उठवू नये म्हणून. पण ह्या माणसाने त्यावर सुद्धा उपाय शोधला. काय तर साबुदाणा वडा. सॉलिड आहे. माझ्याकडे पण होती अशी एक आयडिया, पण ती कधीतरी काम करायची. तुझ्याकडे कसली आयडिया? जाऊ दे ना. सांगणार आहेस का? नाहीतर सांगतो. मी काय करायचो माहितीये, फ्रेंच फ्राईज मागवायचो. म्हणजे काय एकदाच आलं आणि 4 तुकडे करून खाऊन टाकलं असं होत नाही ना. त्याचं एक एक आरामात खाता येतं आणि वेळ काढता येतो. आई शपथ, हे तर माझ्या कधी लक्षातच आलं नाही रे. जाऊ दे, आपलं जाऊ दे. त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. अगं त्यांची लग्न झाले तसं वाटतंय बोलण्यावर. हो रे, म्हणजे त्या मॅडम आहेत ना, त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र हो, आणि त्या ना सासूबद्दल काहीतरी बोलत होत्या मगाशी. मला काय कळत नाही. काय बघतोयस? तुला बघतोय. वेड असेल.
वेडा आहेच मी, म्हणून तर बॉसला सांगितलं मी, ए बाबा 3 वाजले हा निघालो मी. काय तू तू बॉसला असं सांगितलंस? हो म्हणजे यावेळी ठरवलंच होतं की उशीर करायचं नाही. तरी उशीर केलास. खरं म्हणजे ना, आपण असं भेटायचं असं अनेकदा ठरवलं. आणि म्हणजे मनातल्या मनात नाही. अंजू, एक विचार, हं? कशी आहे? तशीच म्हणजे ठीक आहे. तू कसं आहे? मी म्हणजे हा म्हणजे जिथं राहतो तिथं उत्तम नाव आहे, प्रतिष्ठा वगैरे, छान बायको, मुलं चांगली आहे, बँक बॅलन्स उत्तम आहे, काय टेन्शन वगैरे घ्यावं असं काही नाही सध्या आयुष्यामध्ये. तुला असं सुखात आनंदात बघून खूप छान वाटलं. माझं म्हणशील तर मी ठीक आहे, म्हणजे सुखात. माझ्या मुलं जबाबदारीने वागतायत, मिळून मिसळून राहतायत. म्हणजे हे मुद्दाम सांगते कारण अलीकडे क्वचित असतं ना असं म्हणून. मुलं मोठी झाली आहेत पण अजूनही गरज लागली की सल्ला मागतात. ही अशी गरज आहे बघूनच बरं वाटतं. खरं मी नाही तितका वेळ देऊ शकत माझ्या मुलांना, पण कुरबुर नाही करत माझी पोरं. अरे हल्लीची पिढी खूप समजूतदार झाली, म्हणजे त्यांच्या वयाचे जेव्हा आपण आणि फारच जबाबदारीने वागतात हो हल्लीची मुलं. त्यामुळे मला कधी कधी भीती वाटते त्यांची समजूतदारपणाची. त्यांची आनंद साहेब, येत आहे असं गुप्त हेऱ्यासारखं बघत बसू नका, त्यांना उगाच संशय वगैरे येईल. ऐकलंस का तू? त्या मॅडम कसल्या सॉलिड आहेत. अरे मॅडम काय ते सर बघ कसले चार्मिंग आहेत यार. पण तुझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे का? काय? म्हणजे बघ ना, सरांनी मॅडमच्या नवऱ्याबद्दल आणि मॅडमनी सरांच्या बायकोबद्दल चौकशीच केली नाही इतका वेळ. हा आलं, माझ्याही लक्षात आलं ते तसं. हो का? राहू देता, बघ तिकडे लक्ष दे. ही अशी काय बघतेस? काका काय म्हणाले? सहज वाटलं पाहिजे, सहज. हो रे, मी सहजच बघते, थांब जरा. इतकं सहज बघतेस ना तू की तुझ्या हातात एक दुर्बीण आणि त्यांच्या टेबलवर एक रेकॉर्डर ठेवणं बाकी आहे आता. कॅज्युअल नॉर्मल वाटलं पाहिजे. अच्छा हो का? आता तू मला शिकवणार किती सहज बघायचं ते? म्हणजे मला एक सांग, तू घरी यायच्या आधी तुझ्या आई आणि बहिणी बरोबर किती वाद व्हायचे हे तुला तरी कधी कळलंय का रे? नाही कळले. नाही ना? मग शांत बस. काल किती पटापट बदलतो ना. काही बदललेलं नाही हा. आपण कॉलेजमध्ये असताना जशी मिसळ मागवायचंस ना तू, तशीच आजही मागवली. मग त्यात का? अरे इतक्या वर्षांची आवड आहे माझी, त्यातून आपण आज इथे आहोत. काय मिसळ मागवण्यात ऑर्डर करण्यात काय चूक? चूक ऑर्डर करण्यात नाही रे.